कळवण शेतमजूर बेपत्ता प्रकरणात मोठा ट्विस्ट। बेपत्ता शेतमजूर विठोबा घरातच सापडला। आता दगडफेक करणारे पोलिसांच्या रडारवर। 2 दिवसापासून बेपत्ता असलेला शेतमजूर विठोबा गुलाब पवार वय 35 वर्ष राहणार कळवण खुर्द हा अखेर घरातच सुखरूप सापडल्याने कळवण परिसरात खळबळ उडाली आहे। बेपत्ता प्रकरणावरून 2 दिवस संतप्त नातेवाईकांनी केलेले ठिय्या आंदोलन, रास्ता रोको आणि दगडफेक यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र आज सकाळी विठोबा पवार जिवंत सापडल्याने संपूर्ण प्रकरणावर नाट्यमय वळण आले आहे। घटनेचा तपशील असा की विठोबा पवार हा शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात मजुरीस काम करत होता। त्याने शिंदे यांच्याकडून 35,000ची उचल घेतली होती। काही दिवसांपासून तो गावातील संजय शेवाडे यांच्याकडे कामात जाऊ लागल्याने शिंदे यांनी त्याच्याकडे उचल रकमेची मागणी केली होती। शुक्रवारी दिनांक 3 रोजी बापू शिंदे यांनी विठोबाला शेतात कामासाठी नेले होते, परंतु त्या दिवसानंतर तो घरी परतलाच नाही। त्यामुळे कुटुंबियांनी अपहरण आणि घातपाताचा संशय व्यक्त केला। या प्रकरणात विठोबाची आई सावित्रीबाई पवार यांनी कळवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बापू शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। मात्र रविवारी दिनांक 5 रोजी सकाळी बेपत्ता समजला जाणारा विठोबा पवार घरातच सुखरूप सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली। 2 दिवसापासून आंदोलन करणाऱ्या नातेवाईकांनाही याचा धक्का बसला। या घटनेमुळे कळवण शहरात चांगली चर्चा रंगली असून शेतमजुराच्या बेपत्ता प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। पोलिसांनी विठोबा पवार याची चौकशी सुरू केली असून तो 2 दिवस कुठे होता आणि यामागे नेमकं कारण काय याचा तपास सुरू आहे। खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी कळवण खुर्द तालुका कळवण येथील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन अलीकडील घटनेत दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की विठोबा पवार याच्या मृत्यूच्या अफवांमुळे निष्पाप व्यक्तींवर चुकीचे आरोप करण्यात आले। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेचा राजकीय पातळीवर गैरवापर केला जात आहे। निष्पक्ष तपासाची गरज आहे। पोलीस प्रशासन व शासनाकडे विनंती आहे की सत्य परिस्थिती तपासून निर्दोषांना न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कार्यवाही करावी। ग्रामस्थांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। या प्रकरणातील सूत्रधार कोण आहेत हे शोधणे सुरू असून दगडफेक व गोंधळ घडवणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। कायदा हातात घेणाऱ्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक। परवा जो विठोबा पवार हा 3 तारखेला मिसिंग झाला होता, त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीज आपण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला। सदर इसमाबाबत आम्ही 4 ते 5 टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी। भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला, पॅरलली सीसीटीव्ही वगैरे चेक केले। सीसीटीव्हीवरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवण खुर्दच्या, म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला। त्यावरून आम्ही कळवण खुर्दमध्येच जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे मक्याची, इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे। त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून आला। त्याची तब्येत ठीक आहे। आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टरमाइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत त्याच्यात। सर, कालची दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केलाय का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे? कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत।